हॅलो स्टुडंट्स, आज आपण 10th स्टँडर्डचा मॅथ्स 2चा प्रॉब्लेम सेट 1 बघणार आहोत. सिलेक्ट द ॲप्रोप्रिएट अल्टरनेटिव्ह. म्हणजे आता इथं आपल्याला ऑप्शन दिलेत आणि त्याच्यामधून सिलेक्ट करायचं आहे की जे योग्य आहे ते. इन ट्रँगल ABC अँड ट्रँगल PQR इन 1-to-1 करस्पॉन्डन्स. म्हणजे ट्रँगल ABC आणि ट्रँगल PQR मध्ये जे काही दिलं आहे आपल्याला त्यामधून 1-to-1 करस्पॉन्डन्सने आपल्याला जे ऑप्शन दिले त्यापैकी एक चूज करायचं आहे. तर इथं काय सांगितलं आपल्याला, AB/QR, AB/QR, BC/PR आणि CA/PQ ह्या काय दिल्यात, इक्वल साइड्स दिल्यात. ऑप्शन काय दिले, ट्रँगल PQR सिमिलर ट्रँगल ABC. ऑप्शन बी ट्रँगल PQR सिमिलर ट्रँगल CAB. ऑप्शन सी ट्रँगल CBA सिमिलर ट्रँगल PQR. डी ट्रँगल BCA सिमिलर ट्रँगल PQR. म्हणजे आपल्याला ह्या ज्या साइड्स इक्वल दिलेल्या आहेत, सिमिलर दाखवल्या आहेत, तर त्यावरून आपल्याला काय सांगायचं आहे की कुठला ट्रँगल इक्वल आहे, सिमिलर आहे ते सांगायचं आहे. तर AB/QR, मग ह्या ट्रँगलचं नाव काय आहे, तर ट्रँगल ABC आणि हा ट्रँगल आहे PQR. तर यापैकी आपल्याला काय दाखवायचं आहे की कुठले ट्रँगल कसे सिमिलर आहेत. तर AB इक्वल आहे QR सोबत, BC इक्वल आहे PR सोबत आणि CA इक्वल आहे PQ सोबत. तर आपल्याला ट्रँगल कसा घ्यायचा आहे, मग CAB आणि PQR असा घ्यायचा आहे. तर आपल्याला इथं कुठं ऑप्शन दिसतो, तर हा बी ऑप्शन दिसतो, ट्रँगल PQR सिमिलर ट्रँगल CAB. सेकंड, if in triangle DEF and triangle PQR angle D corresponds angle Q, angle R corresponds angle E, then which of the following statements is false. म्हणजे हे जे आपल्याला अँगल दिले ते एकमेकाला करस्पॉन्डन्स आहेत, तर याच्यापैकी आपल्याला कुठलं स्टेटमेंट फॉल्स आहे असं सांगितलं आहे. म्हणजे ही कोणती, आपल्याला इथं दोन ट्रँगल दिलेले आहेत, DEF आणि PQR हे ट्रँगल दिले आहे, त्याच्यामधले दोन अँगल काय आहेत, एकमेकाला करस्पॉन्डन्स आहेत. तर इथलं कुठलं स्टेटमेंट फॉल्स आहे हे आपल्याला सांगायचं आहे. तर यासाठी अगोदर तुम्हाला थोडंसं सॉल्व करावं लागेल. तर आन्सर काय असू शकतं, आन्सर ट्रँगल DEF सिमिलर ट्रँगल QRP किंवा PQR असं दोन्ही घेऊ शकता. देअरफॉर AA टेस्ट ऑफ सिमिलॅरिटी. AA म्हणजे काय, अँगल टेस्ट, म्हणजे दोन अँगल सिमिलर आहेत हे आपल्याला दाखवायचं आहे. तर त्यावरून काय घेता येतं आपल्याला, साईड DE/QR इज इक्वल टू साईड EF/RP इज इक्वल टू DF/PQ. म्हणजे या साईड आपल्याला काय दाखवायच्यात, सोबत इक्वल दाखवायच्या आहेत. तर करस्पॉन्डिंग साईड्स ऑफ सिमिलर ट्रँगल्स, म्हणजे अँगलवरून आपल्याला त्या साईड काय दाखवायच्या आहेत, इक्वल. म्हणजे DEला इक्वल कुठली साईड आहे, तर QR. EFला कुठली आहे, तर PR किंवा RP. आणि DEला कुठली इक्वल आहे, तर PQ किंवा QR. DFला कोणती आहे, QR. मग यावरून आपण करस्पॉन्डिंग साइड्स ऑफ सिमिलर ट्रँगल्स हे सांगू शकतो. मग यामध्ये आपल्याला कुठली फॉल्स स्टेटमेंट आहे, तर DE/PQ. म्हणजे आता इथं बघा, DE/PQ अशी अपोजिट साईड कशी काय इक्वल असेल, नाही असणार. त्यामुळं हे जे स्टेटमेंट आहे ते काय आहे, फॉल्स आहे. देअरफॉर ऑप्शन बी इज फॉल्स. थर्ड क्वेश्चनमध्ये काय दिलं, इन ट्रँगल ABC अँड ट्रँगल DEF अँगल B इक्वल टू अँगल E, अँगल F इक्वल टू अँगल C अँड AB इज इक्वल टू 3DE. आपल्याला इथं काय दिलं आहे, अँगल B हा अँगल E सोबत इक्वल आहे, अँगल F हा C सोबत इक्वल आहे आणि AB ही जी साईड आहे ती DEच्या थ्राईस आहे. म्हणजे DEची जी व्हॅल्यू असेल त्याच्या 3 पट ही ABची व्हॅल्यू आहे. तर देन विच ऑफ द स्टेटमेंट्स रिगार्डिंग द टू ट्रँगल्स इज ट्रू. म्हणजे ह्या दोन ट्रँगलच्या रिगार्डिंग कुठले दोन स्टेटमेंट्स ट्रू आहेत असं विचारलं आहे. The triangles are not congruent and non-similar. The triangles are similar but not congruent.
द ट्रँगल्स आर कॉन्ग्रुएंट अँड सिमिलर, नन ऑफ द स्टेटमेंट अबो इज ट्रू. म्हणजे याच्यामध्ये दिलेल्यापैकी ह्या दोन ट्रँगलच्या रिलेटेड कुठलं स्टेटमेंट हे ट्रू आहे. तर द ट्रँगल्स आर नॉट कॉन्ग्रुएंट, ट्रँगल्स कॉन्ग्रुएंट नाही आहेत का, तर हे फॉल्स स्टेटमेंट आहे. द ट्रँगल्स आर सिमिलर बट नॉट कॉन्ग्रुएंट, आता इथं काय दोन ट्रँगल सिमिलर आहेत पण ते कॉन्ग्रुएंट नाही आहेत. द ट्रँगल्स आर कॉन्ग्रुएंट अँड सिमिलर, हे कॉन्ग्रुएंट आणि सिमिलर दोन्ही आहेत का, नाही. नन ऑफ द स्टेटमेंट अबो इज ट्रू, तर इथं ऑप्शन येतो आपला बी. ट्रँगल ABC अँड ट्रँगल DEF आर इक्विलॅटरल ट्रँगल्स. इक्विलॅटरल म्हणजे काय, हे दोन्ही ट्रँगलच्या सगळ्या साईड काय आहेत, इक्वल आहेत. म्हणजे या तिन्ही साईड काय आहेत, एका ट्रँगलच्या इक्वल असतात. सेम साईड असल्यावर आपण त्याला काय म्हणतो, इक्विलॅटरल ट्रँगल. एरिया ऑफ ट्रँगल ABC इज टू एरिया ऑफ ट्रँगल ABC इज टू एरिया ऑफ ट्रँगल DEF. म्हणजे ह्या दोन्हीचा काय आहे, रेशो दिला आहे 1:2. म्हणजे छोटा ट्रँगल आहे त्याचा रेशो किती आहे 1 आणि DEFचा किती आहे 2. इफ AB इज इक्वल टू 4 देन व्हॉट इज लेंथ ऑफ DE. जर AB 4 असेल तर DE किती आहे हे आपल्याला काढायचं आहे. तर याच्या रिलेटेडचा जो एक्झॅक्ट सोल्युशन आहे तर तो प्रॅक्टिस सेट 1.4 मधला 6th क्वेश्चन आहे. तो जसा सॉल्व केला आहे त्याप्रमाणे हे सॉल्व करायचं आहे. तर याचा आन्सर काय आहे, तर ऑप्शन डी हे त्याचा आन्सर आहे.